मम्मी संभाजीनगरला गेली आणि मी रडणार नाही असं होणारच नाही. ती एवढ्या दिवस माझ्याजवळ राहिली, माझी काळजी घेतली, त्यामुळे ना मला रडणं कंट्रोलच होत नाही आहे. मी सतत प्रजाला फोन करते आहे आणि मला बिलकुल करमत नाही आहे. तुम्ही लवकर घरी या असंच बोलते आहे. त्यांनी मला सांगितलं, आशू रडू नको, आपण आता काहीच करू शकत नाही. मला खूप समजावलं त्यांनी, तेव्हा कुठे मी शांत झाली. बाहेर नाही काढू. अगं मम्मी गेल्यानंतर पहिल्याच दिवशी कामाची अशी तारांबळ उडाली. काहीच काम झालं नाही आणि समजतही नाही कुठे काय सामान ठेवलंय. तर गेल्या 3-4 महिन्यापासून किचनमध्ये गेलीच नाहीये. त्यामुळे ना खूप जास्त परेशानी होतीये माझी. बापरे, बघा किती वाजलेत. तर फक्त 10 मिनटं पुढे घडी 10:30 वाजलेत. आणखी मी जेवण केलेलं नाहीये. बाळाला सांभाळायला कोणी नसेल ना तर हाच प्रॉब्लेम होतो. एवढी रडत होती माझी मुलगी, खूप रडली. आता मला जेवण करायचे, तिने मला स्वयंपाकही करू दिला नाही. खूप मोठ्या मुश्किलीनं मी एक भाकर बनवली आहे. आता मला दूध आणि भाकर चुरून खायचं आहे. तुमच्यासोबत पण असंच होतंय का? तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या घरी बाळाला सांभाळायला कोण कोण आहे, की माझ्यासारखेच तुम्ही एकटे सांभाळता बाळाला? ते कमेंट करून मला नक्की सांगा. दूध ठेवलंय तापवायला, ही भांडी वगैरे झाली आहेत घासून. एवढं कठीण वाटतंय मला. आणखी छोटीच आहे, एवढी लहान असताना एवढा त्रास देते. जेव्हा ती रांगायला लागेल, जेव्हा चालायला लागेल, तेव्हा काय होईल माझा असा प्रश्न पडतो मला. खरंच बाळ सांभाळायला कुणी नसेल ना, प्रचंड टेन्शन येतं. मला विचारा काय होतंय, तर खूप चिडचिड होते. पण ती छान हसली ना की सगळा राग निघून जातो. खूप छान वाटतं ती हसली की. आणि ती आपण किती चिडलो आणि किती रागवलो ना, तिच्याकडे बघितलं की ती हसते. अरे असं वाटतं चला जाऊ द्या, मग हे दिवस निघून जातील. लवकरच बाळ मोठं होईल. दूधही तापलं नाही, जेवणही केलं नाही की माझी बाई उठली. बघायचं काय झालं बाबड्या, झोप ना सोन्या, जेवू दे ना मला. जेवण नको करू मी? जेवू नको? आता माझं जेवण कधी होणार? भूक लागली आहे मला. यांना पण यायला वेळ. आणखी झोप पिल्लू, झोप, गाई गाई करा. जेवते पिल्लू आईला. आणखी पसारा पडलाय, सगळा वारायचा आहे. इथंच बसावं लागलंय मला जेवण करायला. अरे बापरे. आवाज जमतच नाही थोडा पण मॅडम. जेवते तू माझी नेक आहे ना बाबड्या. तू रात्री काऊन झोपत नाही सांग बरं? तू काऊन झोपत नाही रात्रीला? तुला दिवस निघतो, तुला दिवस निघतो मामा, दिवस निघतो तुला. तू झोपत काऊन नाही ग? काऊन त्रास देते ग? दूध पेला, पोट भरलं. चष्मा आउट बाबाचा, चष्मा आउट. फुटला चष्मा तुझ्या नादात. बाबाचा चष्मा फुटला. हो, बाबा घरी आले. आता तू बाबाकडे जाणार आहे ना? बाबाकडे जाणार आहे मम्मा तू? हो मग बाबाकडे जायचं ना तुला. बाबाला फ्रेश होऊन देते, मग असेल ना तू बाबाकडे, है ना मम्मा? जाशील ना? बघा एकदा बघा. बाबा, ए बाबा, गायब सगळं. आता हसायचं नाही, काय नाही. थांबा. हसा. काढ ग बाय, काढ. ओढ. ओढा ओढ ना. आलं खाली आलं. ओढा की.
नका आता उडती बा आ काय झालं अरे बापरे अरे बापले अरे बापले गोल गोल लेकलू अरे बापरे